वैशिष्ट्य राहिलंय नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी जयदुर्गा ट्रॉफीच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफ्या आणि रोइंजनची स्पर्धा एक एक चांगली सांगड आहे. चला आपण स्पीडअप घ्या. पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेमध्ये. टॉसला खूप महत्त्व दिलंय मित्रमंडळींनी आमच्या पूर्ण टीमनं, कारण सामना बरोबरीचा झाल्यानंतर टॉसवरती विजय हा घोषित केला जाईल याची आपण नोंद घ्या. तर आजच्या पहिल्या दिवसातील अंतिम मॅचला होती सुरुवात. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेट खेळण्याचा प्रयत्न राहील आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. किरण म्हात्रे बॅक टू द पवेलियन. खेळाडू आपण सचिन पावशीला पाहतो. धडधाकड गोलंदाजीसाठी या खेळाडूकडे पाहिलं जात आणि पहिल्याच बॉलवरती किरण म्हात्रे सारखा तगडा खेळाडू तंबूच्या दिशेनं परतलाय आणि या फटक्यातून या झटक्यातून आता सावरत क्रिकेट हे मात्र साध्य करावं लागेल टीम चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारीला. नावात चैतन्य आहे आणि चैतन्यपूर्वक कामगिरी खुटारी या संघाला साध्य करावी लागेल. येणारा नवीन खेळाडू बॅटिंग मार्क वरती गेलाय तो मयूर म्हात्रेच्या सहसाथीनं नॉनस्ट्राइक केला विनायक म्हात्रे. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा आदळलेला चेंडू आणि पंचांच्या माध्यमातून इथे गोलंदाजाला अलर्ट केलंय की यानंतर असे चेंडू सफर केले तर तात्काळ पंचांच्या माध्यमातून इथे दंडित घोषित केलं जाईल. चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त केली गेली आणि त्यानंतर डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. सचिन पावशे टीम बामाली. लो फुल टॉस बॉल पुढच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक सज्ज असताना फक्त आली सिंगल आणि आता स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर खेळाडू बॅटिंग मार्क वरती गेलाय विनायक म्हात्रे. चांगली उंची पाहायला मिळते, तितक्या उंचीचा दर्जेदार खेळ त्याला इथे सफर करावा लागेल. इथून जिंकल्यानंतर एक ट्रॉफीचा हकदार ठरू शकतो. या संघातून जिंकणारा संघ कोण असेल? खुटारी की बामाली. प्रहार केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि तत्वर आपण पाहू शकता ती सिंगल. सूरज भोईर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा तो मानकर राहिला होता. दमदार असं कार्य राहिलं होतं पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतर अलीकडच्या लढतीमध्ये एकूण 2 विकेट काढल्या होत्या किरणनं. काय दमदार खेळ राहिला होता आणि या मॅच मध्ये भोपळाई न फोडता तंबूच्या दिशेनं आता दंडित घोषित केला जाईल आणि ते पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. प्रीडचा चेंडू असं वॉर्निंग होती, खऱ्या अर्थानं अलर्ट केलं होतं, सूचित केलं होतं पंचाच्या माध्यमातून आणि ही सूचना दिल्यानंतर गोलंदाजाकडून राहिली घोडचूक आणि याचंच कारण नो बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वरती. गोलंदाज सचिन पावशे बॉलिंग ट्रॅक वरती. प्रहार केल्या बॅटची आतली कडा. नाव सेकंडला धोका आहे. वेगवान थ्रो राहिला परंतु एक धाव चपळतेनं प्राप्त केली आहे. सिंगलला प्रामुख्यानं महत्व दिलं गेलं आणि एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 4. तुरळक पद्धतीनं प्रेक्षकांची गर्दी आहे परंतु उद्या मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक वर्ग या जयदुर्गा ट्रॉफी मध्ये येताना पाहायला मिळतील यातील मात्र शंका नाहीये. या पहिल्या षटकातील अंतिम बॉल. अखेरचा चेंडू व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सूरज भोईरनं हा झेल पकडलाय. लागला दुसरा देदक टीम खुटारीला खेळाडू बाद झालाय विनायक. दोन गडी इथे बाद होताना पाहतो टीम खुटारी संघाचे. सचिन पावशे पिबनच्या पहिल्या षटकामध्ये नेहमीच या खेळाडूची दादागिरी राहिली आहे आणि ती दादागिरी याही लढतीमध्ये या खेळाडूनं आधी सफर केली आहे. येणारा द्वितीय गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाकडून खूप काही आशा आकांक्षा असेल ज्या पद्धतीने पहिले षटक राहिले टीम बामाली या संघाचं, परंतु द्वितीय षटकादरम्यान आक्रमकता दाखवण्यासाठी संघ सज्ज असे खुटारी आणि बॉलिंग ट्रॅक वरती गेलाय टीम बामाली संघाचा पंकज पावशे. पंकज मध्ये क्षमता आहे, चांगली गोलंदाजी तो सादर करू शकतो. इतकी धाकड गोलंदाजी नेहमीच या खेळाडूने सादर केली आहे.
तो पंकज पावशे तयार. पहिला बॉल वेगवान तेज तर्रार चेंडूची सफर पाहायला मिळते. गोलंदाज पंकज पावशे या गोलंदाजाकडून पहिलाच बॉल वाईड पाहायला मिळतो. अवांतरची ही धाव 1, धावसंख्या 5. पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 40 ते 45 त्याहूनही अधिक धावसंख्या बनवावी लागेल टीम कोटारीला. पुन्हा तोच प्रयत्न स्ट्रॅटर्जी तीच आखली. वाईड यॉर्कर बॉल त्याला सफर करायचं हे ध्यानी मानी बाळगत पाठोपाठ लगातार 2 वाईड बॉल सफर केले. धावसंख्या 6 वरती पोहोचली. पंकज पावशेच हे द्वितीय षटक प्रगती पथावर सांगी कोठ्यातील. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज तयार. हो सुंदर चेंडू सफर केला. सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये शिरकाव केलं. तत्वर घेतली एक सिंगल आणि पहिल्या बॉलवरती 3 धावा खर्च केल्या पंकज पावशे काढून. धावसंख्या पोहोचते 7 वरती. या मॅच मध्ये दोन्ही संघ सत्ता गाजवण्यासाठी सज्ज असेल. इथून मॅच जिंकल्यानंतर मेगा फायनलचं तिकीट असणार आहे आणि समसमच्या ट्रॉफ्या या आकर्षण पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. ओहो पुन्हा एकदा वाईट बॉल. वारंवार इथे चूक पाहायला मिळते. एकूण आणि रुबाबदार गोलंदाजी दाखवतोय आपल्या प्रेक्षकांसाठी बामाली संघासाठी तो पंकज पावशे. नेहमीच ही स्ट्रॅटर्जी खूप अनेक वेळा अनेक खेळाडू अवगत करत असतात. आपण पाहतो विश्वजित ठाकर मोठ्या ज्याच्या माध्यमातून नेहमीच अशा पद्धतीचं कार्य होताना आपण टेनिस विश्वामध्ये पाहिले. वारंवार मोठ्या अशा पद्धतीचे चेंडू सफर करत असतो आणि त्यानंतर तात्काळ तो विकेट घेत असतो हे आपण पाहिलंय. आणि ती स्ट्रॅटर्जी आखली आहे ती पंकज पावशेनं. उत्तम कार्य इथे आखलं जातं. आशिष पाटील रोहिंजनचे हे सुद्धा हे कार्य नेहमीच करत असताना पाहत असतो आणि पंकज पावशेनं तेच केले. कारण झालं रचलं होतं. फर्स्ट स्लिप मध्ये चांगला झेल पकडल्यानंतर विकेट पतन. प्रहार केला दमदार बार केलाय. वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार. दाखवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. काही क्षणार्धात इथे शुभ सन्मान केला जाईल आमचे सौरभ पाटील दहिसर यांचा. द्वितीय षटक प्रगती पथावर पंकज पावशे आणि पंकज पावशे विरोधात आक्रमकता. ओहो लेट कट खेळलाय. वेट अँड वॉच ची भूमिका अदा केली. ब्लॅक स्किनला टच होतोय. षटकारानंतर हा ब्लास्ट चौकार. मार्क वरती निलेश म्हात्रे ऑन फायर. धावसंख्या आक्रमकतेने बनतीये. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 18. 3 गडी कोसळले. कारण पहिल्या षटका दरम्यान ज्या पद्धतीची दहशत राहिली सचिन पावशेजी आणि त्यानंतर पंकजने एक विकेट काढलाय तो सुद्धा विशालचा. परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा टोलेजंग फटका. पंचांचा इशारा आलाय हा चौका. पावशेची स्ट्रॅटर्जी चुकली. कारण विशाल मात्र ज्या पद्धतीनं बाहेरच्या दिशेने चेंडू फेकत असताना खेळाडू बाद झाला. परंतु या फलंदाजाला असे चेंडू फेकणं आता अंगलट आलंय. परंतु झेल होऊ शकतो. अखेरच्या बॉलवरती कमबॅकिंग कार्य राहिलं पंकज पावशेच. लागलेल्या चौथा देतं का खुटारी संघाला. पंकज पावशे ऑन फायर. रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवल्या आणि खऱ्या अर्थानं रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक स्पर्धा ज्यांनी सर केल्या असे आमचे सौरभजी पाटील सर दहिसर यांचा इनिंग नंतर इथे सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. 22 धावा धावपटलावरती. खऱ्या अर्थानं खूप टॅलेंटेड हे व्यक्तिमत्व आहे. अनेक व्हिडिओज पाहिला आम्ही. चित्रफित खूप विलोभनीय राहिला प्रवीण. ही खासियत आहे सौरभ पाटील यांची.
22 धावा धावपटलावरती. तृतीय षटक प्रगती पथावर सौरभ सूरज भोईर ज्यानं पहिल्या मॅच मध्ये धाकड अशी गोलंदाजी साध्य केली होती. असा सूरज भोईर बॉलिंग ट्रॅक वरती हलवार पद्धतीने हा फटका केला. ऑन साइडला मिड ऑनला लॉंग ऑन करून क्षेत्ररक्षक धावत आहेत. वेगवान तेज तर्रार दौड राहिली आणि पहिल्याच बॉल वरती 2 रन्स चपलाईनं प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे चौकार षटकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले आणि तेच कार्य राहिलं. 24 धावा गुणतालिकेवरती. सायंकाळचे हे सत्र वातावरणामध्ये आर्द्रता असते आणि उत्तरार्धामध्ये खूप कठीणाई निर्माण होऊ शकते टीम बामालीला, परंतु धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये रोखल्या तर हे कार्य सोयीस्कर असेल. अली 1 रन्स चपलाईनं सिंगल रन्स इथे बनताना पाहतो. सूरज भोईरच्या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते 25. अजूनपर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वेगवान तेज तर्रार चेंडू सफर करण्यामध्ये माहिर आहे असा खेळाडू सूरज भोईर. टान्स चेंज केला परंतु विकेटचं पतन. सूरज भोईरनं काढला विकेट. खेळाडू बाद झालाय विकी. वार विकेटचं बदन आणि या विकेटच्या सत्रातून मात्र आता सावर्थ क्रिकेट हे साध्य करावं लागेल. 25 या धावसंख्येवरती लागलेला हा धक्का विकी मात्रेच्या स्वरूपामध्ये आणि विकी मात्रे जसा बाद झाला नवीन खेळाडू आला आहे आकाश मात्रे आणि हा सुद्धा खेळाडू पाठमोरी जाईल. आल्या पावली परतावं लागेल. बॅक टू बॅक 2 गडी बाद. सूरज भोईरचा विकेट हॅट्रिकच्या कगारवरती डीजेने सूचित केलंय बच करे ना बाबा. खरे ना दबदबा राहिला सूरज भोईर नामक खेळाडूचा. पाठोपाठ आल्या पावली पाठमोरी जावं लागलं विकीला, पाठमोरी जावं लागलं आकाश म्हात्रेला आणि आता विकेट हॅट्रिकच्या कगारवरती या स्पर्धेतील आजच्या दिवसाची पहिली विकेट हॅट्रिक संपन्न करेल का सूरज भोईर टीम बामाली. ओहो वेगवान तेज तर्रार फटका आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक जमा होते. मुकुंद 11 गावदेवी बामाली संघाचा एक गुणवान खेळाडू सूरज भोईर पाठोपाठ 3 गडी बाद. अंदाजी पाहू शकता आपण सूरज भोईरची तितकीच आपण दिलदार ट्रॉफी पाहतो. जयदुर्गा ट्रॉफी खऱ्या अर्थानं मनात घर करणारी ही माणसं आणि या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून हा रॉयल थाट या आयोजनाचा पाहतो आपण. अनेक स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला जातो तुरळक पद्धतीने प्रेक्षक असतात, पाहुणे सुद्धा मोठ्या संख्येने नसा, परंतु सकाळपासून स्टेज पूर्णपणे फुल खचाखच भरलेला पाहायला मिळतो. क्रिकेट खेळाची रंगत पाहुण्यांच्या संघ सर्व पाहुण्यांचं आणि ग्रामस्थ मंडळ रोहिंजनचं विशेष करून कौतुक करेन, कारण या पूर्ण टीमला आपण सहकार्य करता सपोर्ट करता आर्थिकदृष्ट्या आपलंही मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार. ओहो सुंदर फटका केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा प्राप्त केली जातीये. दुसरीचा प्रयत्न असेल धोका मोका संधी आहे, संधी गमावली आहे टीम बामालीनं अखेरच्या बॉलवरती. जे राहिलं 3रं षटक आणि अशा रीतीनं एकूण 3 षटकांचा खेळ कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोच टीम चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी धावसंख्या 27. क्रिकेट संघ रोहिजन आणि कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जतन करणार हे आपण गाव पाहतो. रोहिंजन
खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवामध्ये गावाची एकात्मता, गावाची एकजूट हा एक आपण प्रतिबिंब पाहता. अखेरच्या षटकागणिक बॉलिंग ट्रॅकवरती खेळाडू पाहायला मिळेल. टीम बामाली संघाचा पवन पावशे आणि पहिला बॉल डॉट राहिला. रॉयल थाटामध्ये गोलंदाजीचं आकलन, धावसंख्या येणं ही खूप गरजेची बाब आहे. पंकज पावशी विरोधात धावसंख्या आली होती, आताही येणं गरजेचं आहे. दमदार कामगिरी खुटारी संघाची. आता अंतिम टप्प्यामध्ये ही षटकाराची वारी. 6 रन्स. खुटारीला पुन्हा प्रहार केला. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, नैसर्गिकरित्या चेंडूची अडवणूक झाली परंतु थांबवलं गेलं. थांबलंय, फक्त आली सिंगल. धावसंख्या आता वेगवान होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वरती आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंमध्ये गेम चेंजर खेळीची आखणी करावी लागेल. समोर फलंदाज पाहायला मिळतो जयेश म्हात्रे. जय जयकार दाखवेल का, परंतु नाही, रोखले. पूर्णपणे अटॅकिंग मूड मध्ये गोलंदाजीची आखणी केली जाते. स्लॉगरच्या षटकामध्ये टीम खोटारीला रोखायचंय, हे ठाणलंय, हे मानले बामालीनं. आणि पवन पावशे 4था बॉल फक्त सिंगल रन्स खर्ची केली आहे. स्ट्राईक रोटेशन आणि त्यानंतर आलाय बॅटिंग मार्क वरती अधिराज गाजवण्यासाठी काढू मयूर मात्रे. मयूर मात्रे उंच कुडा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ हवेमध्ये हा चेंडू चांगला जाईल. कॉटन मोल्ड पवन पावशीच्या माध्यमातून विकेटचं पतन. सन्माननीय मान्यवर ज्यांचं शुभागमन झालंय, सन्माननीय चिंदूजी बलराम पाटील यांचं शुभागमन झालंय आणि थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं स्वागत केलं आफ्टर इनिंग्स. समालोचक सौरभ पाटील देखील असतील त्याच्यामध्ये. जाऊया मॅच कडे. अखेरचा बॉल प्रगती पथावर पवन पावशी सज्ज असताना अखेरचा बॉल नटराज पद्धतीनं खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं दागलाय. हा पहिल्या पूर्वार्धातील अखेरच्या बॉलवरती आलेला हा चौकार. पिटाकडे आपण जाऊया. रोशन, टार्गेट एकदा आपण डिस्कस करा. व्हॉट इज अ टार्गेट? टीम खुटारीने धावसंख्या बनवली पहिल्या पूर्वार्धामध्ये 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. टीम मुकुंद जय गावदेवी 11 बामाली या टीमला. थँक्यू सो मच. पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. मी जनार्दन पाटील साहेबांना विनंती करतो आपण या, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. स्वागत करेंगे श्रीजी वेंचर्स बिल्डिंग डेवलपर्स के ओनर सम्मानीय अमित जी सुरवे साहब, इनका सम्मान किया जाएगा. अमित जी सुरवे साहब आइए, आपका सम्मान किया जाएगा. सम्मानीय देवजी भाई पटेल इनके बहुत ही नज़दीक के एक शख्सियत है, उनका ये स्वागत किया जाएगा. बीड और वैली शिल्प के नज़दीक बड़ा प्रोजेक्ट शुरू है श्रीजी वेंचर्स का. बीड गांव है यहाँ पे नज़दीक इनामपुरी के, और वहाँ पर ये प्रोजेक्ट के ओनर से श्रीजी वेंचर्स अमित जी सुरवे, इनका सम्मान होता हुआ. वेलकम. इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक जनार्दन पाटिल साहब के द्वारा ये सम्मान होता हुआ. सम्मानीय रामजी पटेल साहब आइए, आपका सम्मान किया जाएगा. आज के मुआजिज मेहमान श्रीजी वेंचर्स की ये पहचान है. रामजी पटेल साहब को नवाजा जाएगा इस सम्मान देके जय दुर्गा ट्रॉफी रोहिजन में. अगला सम्मान सुशांत भाई, आपको भी आना है. जी बिल्कुल, इस सम्मान स्वीकारिए. सुशांत भाई आइए. सुशील भाई, स्वागत है आपका भी. जय दुर्गा ट्रॉफी 2023 में ये खूबसूरत मंजर और ये गुलदस्ता, ये शॉल देके मेहमान नवाजी होती हुई रामजी पटेल साहब, अमित जी सुरवे, देवजी भाई पटेल के नज़दीक के शख्सियत है, उनका ये स्वागत होता हुआ. जी बिल्कुल. सन्माननीय हरिश्चंद्र भोईर याचा शुभ सन्मान केला जाईल. त्यांना विनंती असेल आपण देखील यावं. जय दुर्गा रोंजन ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे.
स्वागत केलं जात आहे प्रसाद दादा पाटील स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हरिश्चंद्र भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते यांचं स्वागत केलं जाते श्रीजी वेंचर्स डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आपलं मनापासून हार्दिक स्वागत थैंक यू सो मच अमित जी सुरवे साहब और रामजी पटेल सुशील भाई इस मैच में आने के लिए आपका शुक्रिया जी बिल्कुल सन्मान करूया आज ज्यांचा आवाज आपण ऐकला ते आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक सौरभ पाटील सर दहीसर यांचा सन्मान केला जाईल सौरभ पाटील या ज्यांनी अखंड रायगड ठाणे जिल्ह्यातील अनेक स्पर्धा केल्या सर असे आमचे सौरभ पाटील सर दही सर यांचा विशेष मान सन्मान इथे संपन्न केला जातो तर सन्मान्य मान्यवर श्रीजी वेंचर्स बिल्डर डेव्हलपर्स देवजीभाई पटेल अमितजी सुर्वे रामजी पटेल यांच्याकडून स्पर्धेला तब्बल 11,000 रुपयाचं आर्थिक योगदान त्यांचं सरचं मनपूर्वक स्वागत सौरभ पाटील दहीसर यांचा समालोचक यांचा सन्मान होतोय रोहिंजनचे ते अगदी नातेवाईक देखील आहेत मामा उद्या या आपण काकण बांधायला थँक्यू सो मच जाऊयात मैदानाकडे पहिलाच बॉल इनफिटच्या वरनं उडवायचा होता क्षेत्ररक्षक झालं नसलं झाल्यामध्ये पहिला दुसरा धक्का शून्यावरती फलंदाज गिरीश पावशे बॅक टू द डगआउट पहिल्याच बॉलवरती सूरज आउट झाला दुसऱ्या बॉलवरती डॉट त्याच्यानंतर फलंदाज बाद 40चं टार्गेट बॉल चाललाय सरळ स्वर लेगला फिल्डर तिकडे कॅप्टन टीमचे विकी एकच धाव एका धावेनं संघाचं स्वतःचं अकाउंट खुलं गेलं 1-0 40चं टार्गेट आहे ही मॅच खरं आता युद्धाला झाली आहे सुरुवात सकाळपासून 8 संघ तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहिला या युद्धामधून जिंकाल महायुद्धामध्ये कोण जाईल कोण होईल या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये खेळण्याचं भवितव्य हा फटका दमदार आहे बॉल चाललाय सरळ बॉडी लाईनला थर्मॅनला बीट करून सीमारेषेच्या बाहेर जाईल का फिल्डिंग दमदार आहे आणि तोपर्यंत 2 धावा धावपलकावरती पूर्ण केल्या जात आहेत 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला तो 3 या आकड्यावरती 40 मात्र टार्गेट आणि ही मॅच खूप महत्वाची आहे अशा मोमेंटला तुमची सकाळपासून केलेली मेहनत तुमची पराकाष्ठा तुम्हाला खूप काही सांगून जाईल जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं रिवर्स इथे आठवण झाली आहे डॉबन हॉर्डनची रिवर्सचा एक दर्जेदार अविश्वसनीय फटका सीमा पार ठोकलाय चौकार 4 संपला धावपलकावरती तुम्ही 7 पाहताय का रिव्हर्सचा अटेंड केलं इथे मात्र ट्रान्स बदलत त्यानंतर बॅटवरती परफेक्ट डिलिव्हरी आणि चेंडू सीमारेषा कव्हर पॉइंटला कव्हर मधनं जाताना पाहिला 4 धावे करता लक्ष 40 आणि इथून जो मॅच जिंकेल तो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये आणि तो ट्रॉफीचा देखील हकदार आहे चमचमत्या ट्रॉफ्या तुम्ही 2 पाहता कोण जाईल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये याच्यासाठी चाललेली ही लढत या 2 टीम मध्ये तुम्ही पाहता षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती निलेश आला
आता गरज बॉल शिल्लक असेल 18-18 मध्ये तुम्हाला बनवायच्या जिंकण्यासाठी 33 धावा, जी सरासरी 10ची होती ती आता 11ची झाली आहे प्रति षटकामध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता तर निलेशला कित्येक वर्ष क्रिकेट खेळला निलेशनं, त्याच्यावरती अनुभव आहे, तो अनुभवतापणा लावा लागेल. हे षटक कसं तुम्हाला पाहायला भेटेल निलेशच्या माध्यमातून. या षटकातील पुढचा बॉल शेवटच्या मोमेंटला कट केला बॉल, चला बॉडी लाईनच्या दिशेनं स्टॉप झालाय बॉल, एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे, थांबलेत पहिल्या आकाश आणि आउटची विकेट नक्की कॅरी होईल. थांबले त्याच्यानंतर मात्र स्टॉप झाले होते आणि त्याच्यानंतर थांबले आणि इथे थ्रो आला डेंजरनला रन आउटच्या स्वरूपात विकेटचं पतन फलंदाज बाद. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 वरती प्रवीण पावशे. कोण विसेल प्रवीण पावशेच्या? आताच बुरदून लाईट फार पडली, 6 चेंडू 24ची गरज आणि त्या मॅच मध्ये 4 षटकार लगवणारा फलंदाज प्रवीण. आता तुम्ही मैदानामध्ये जात असताना पाहता एक बॉल 6 धावेची गरज, त्या बॉलवरती गोल्डन षटकार लगवला होता. ही ताकद आहे मी म्हणेन प्रवीणकडे आणि प्रवीण हा देखील आता मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती आला. 33 तुम्ही पार पडायच्यात. इथं विकेट मी म्हणेन कुठेतरी लवकर गेले. सूरज लवकरला जो सूरज 4थ्या क्रमांकावरती येणार होता तो आता 1ल्या क्रमांकावरती. याचं कारण की टोंडरे स्पर्धेमध्ये ते फायनलमध्ये पोहोचल्यात आणि त्याच्यामुळे अर्धे देखील फलंदाज तिकडे जायचा मार्ग देखील शोधतात, कारण की फायनल मॅच आहे. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल खाली राहिला, हलकासा खाली, विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती, डॉट बॉल आला. निलेशचं हे षटक, स्कोर थांबलाय 7 वरती. किरण मात्रेने 7 धावा खर्च केल्या, त्याला 2 विकेट महत्वपूर्ण भेटले. गिरीश आणि सूरजची विकेट त्यानं कॅरी केली. हा देखील चेंडू खूप चांगला, लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा, पंचांच्या समांतर धाव अवांतर एका धावेच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्ड वरती. तुम्ही पाहू शकाल 9 या आकड्यावरती, 9 धावा धावफलकावरती. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये करायच्या धावा 16 बॉल मध्ये, त्या तुम्हाला 31ची अजूनही गरज आहे. 16 बॉल 31चं समीकरण आता मात्र मैदानामध्ये आलंय. गती कमी, लेन ओळखली, बॉल चालवल्यानंतर कार्पेट बाउंड्री लाईनला मिड विकेटचं क्षेत्ररक्षण मयूर येणार वेगानं. तोपर्यंत एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचलाय 10 या दुहेरी अंकावरती. 10 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता आणि 30ची अजूनही गरज आहे. 30 धावेची अजूनही गरज आहे. 15 बॉल मध्ये 30ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 धावा देखील. ही मॅच जिंकणार कोण, या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाणार कोण, याच्याकडे लक्ष. हँड्रम बॉक्स टाईपचा टापिंग स्ट्रोक आपण तुम्ही पाहिला पंकजच्या माध्यमातून. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा. पुढे जात असताना 11 या आकड्यावरती 11 धावा स्कोरबोर्ड वरती. 40ची गरज आहे. पहिलं षटक 7चं राहिलं, 2 विकेट कॅरी किरणनं केला. या षटकामध्ये निलेश आला, त्यानं 4 बॉल त्यानं धावा खर्च केल्या आतापर्यंत 4, म्हणजे कमबॅकिंग षटक आतापर्यंत होता. स्कोरबोर्ड वरती 11 लागल्यात. या षटकातील पुढचा बॉल, गती कमी केली, लेन ओळखली, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जाल्यामध्ये अडकलाय. मोठा धक्का आणि लागला प्रवीणच्या स्वरूपात. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. अकरा धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. मॅच जिंकणार कोण? सचिन पावशे, पंकज पावशे, बंधू थल्ल अशी जोडी क्रिकेटमध्ये. इरफान पठाण, पठाणला पाहिलं, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या. आता मैदानामध्ये सचिन पावशे, पंकज पावशेला तुम्ही पाहता. क्षमता सचिनकडे देखील मोठ्या फटक्यांची. बॉल पडल्यानंतर खाली झाला आणि या सफल ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. लक्ष 40 आणि या ओव्हरमध्ये धावा फक्त आल्या 5 आणि विचार केला 2 षटकांचा खेळ संपत असताना धावफलकावरती 11. गरज आहे अजूनही 4 आल्या आणि अजूनही या षटकामध्ये 4 धावा आल्या. गरज आहे अजूनही 12 मध्ये करायच्यात 29 आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत डीजेच्या माध्यमातून कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळून जाईल भगवे रक्त आणि फाडल्या जरी आमच्या छात्या तरी मूर्ती दिसेल शिवरायांची, असं हे स्वराज्याची निर्मिती करणारा छत्रपती ही पदवी कोणाला देखील देत नाहीये. छत्रपती ही पहिली पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आणि हा दो गुणगुणणारं संगीत डीजेच्या माध्यमातून जाऊया मॅच कडे. शफल झालेत अक्रॉस द लाईन. पहिल्याच बॉलवरती बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं आणि या बॉलवरती ठोकला हा धनधनीत सनसनीत चौकार. चार. बारा मध्ये 29 करायच्यात, 11 मध्ये 25. आता मात्र जर या मॅच मध्ये तुला जर मात्र हिरो बनायचे असेल संधी चालवल्या सफल तब तक होता है जब तक दुनिया को नहीं बल्कि खुद को बदलने की शुरुआत कर देता. आता सफल होणार कोण्या मैदानावरती. फटका चांगला ऑफ स्टंपला यॉर्कर खोदून काढला अक्षरशः बॉल कव्हरला. फिल्डिंग चांगली. एकच धाव एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावपलकावरती धावा. तुम्ही पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती पाहता 16 का धावला. 16 या आकड्यावरती तुम्ही धावा पाहताय आतापर्यंत 16 रन. या षटकातील पुढचा बॉल फटका चांगला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत होणार नाहीये चुकी. पकडला विकी नझेल. आणखीन एक धक्का. जर विचार केला तर कुठेतरी आता या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व चैतन्येश्वर कोठारीचं. तोडराला मॅच फायनल आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी या मॅच मध्ये जेवढं पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाहीये आणि कुठेतरी हा बेनिफिट झाला. मी म्हणेन बॅटिंग फिल्डिंग करणारा टीम कोठारीला. अशा मुवमेंट मध्ये तुम्ही मॅचेस खेळता एका दिवसामध्ये. तिकडे देखील तुम्ही कालचा दिवस अक्षरशः तोडायला क्वालिफाय झाले 11 तारखेला. त्याच्यामध्ये या मॅच देखील महत्वाची होती. इथून जर इथे जर मॅच जिंकली असती तर तुम्ही या स्पर्धा मेगा फायनल मध्ये आला असता. पडला नंतर तुम्ही पाहिला तो मात्र बॉल टर्न झाला लेफ्टी. हा गोलंदाज विशाल मात्रेचं षटक तुम्ही पाहता. त्यानं 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर कमबॅक. षटकातील शेवटचं अखेरचं बॉल शिल्लक. योमेश डेफिनेटली हिट यस्टावेद मयूरची विकेट. फलंदाज बाद आणि ही शेवटची जोडी आता मैदानामध्ये असेल आणि आता गरज आहे 6 चेंडू 24 धावेची रिझन. लावून घ्या. 6 बॉल मध्ये आता 24 बनवायच्यात. प्रवीण पावशेनं 6-24 बनवल्या होत्या बुरदुलच्या नाईट स्पर्धेमध्ये. आता 6 मध्ये बनवण्याची नाईट होती ही डी आहे. 6-24 होऊ शकतात. पंकज मध्ये दमखम आहे. पंकज शन कुठल्याही क्षणाला मॅच कमबॅक करू शकेल आणि अशा मुवमेंट मध्ये कशा रीतीनं त्याच्या बॅटमध्ये 4 फटके येतील का. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. 1 मध्ये तुम्ही 6 धावा जाताना पहिल्या 6 मध्ये 1 धाव देखील होत नाहीये. हे क्रिकेट आहे. अनिश्चितांचा रंगानं भरलेला हा सध्यासारखा रंग बदलणारा खेळ तुम्हा मला क्रिकेटनं दिला. 6 चेंडू 24 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल मात्रे. पहिलाच बॉल खूप चांगला. पहिला बॉल खूप चांगला. 5 मध्ये तुम्हाला आता 24 बनवायच्यात. जवळ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी दुरेशन काही हरकत नाही. या 5 मध्ये अजून देखील 24 होऊ शकतायत या मॅच मध्ये. इथे तुम्ही पाहता खारवेट डाव घेणार नाहीये. 4 मध्ये आता 24. 4 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेरच मारावे लागतील. 4-24 असं समीकरण आता आलंय या शेवटच्या क्षणाला आणि जवळ हे मॅच
जिंकेल कोण? 4-24 होऊ शकतायत. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल उडवलाय बॉल समोरच्या दिशेनं आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली आहे ती चैतन्येश्वर कुठारी संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या जयदुर्गा ट्रॉफी 2023च्या अंतिम फेरीमध्ये. तुम्हाला खूप शुभेच्छा हडलक टीम. पंकज पावशे आणि आई गावदेवी मुकुंद 11 बामाली तुम्हाला देऊयात तोंडरेच्या पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. लक्ष नव्हतं, लक्ष या मॅच मध्ये तेवढं नव्हतं आणि त्याच्यामुळे पराभव झाला, कारण की फायनलला ते क्वालिफाय झालेत. तोंडऱ्याला तिकडे लक्ष होतं, अशाच मॅचेस मुळे ही मॅच देखील त्यांना पराभूत करायला लागली. मॅच जिंकली असती यंदाच्या अंगामध्ये बामाली देखील फॉर्म मध्ये आणि काहीच कारणावर लक्ष तिकडे होतं आणि मॅच देखील ही गमावली अशा रीतीनं. आणि खरंच तुम्हाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच जिंकले चैतन्येश्वर कुठारी पोहोचली आहे जयदुर्गा ट्रॉफी 2023च्या या पहिल्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचली आहे. आणि उद्याचा दिवस कोण गाजवणार नक्कीच तुम्हाला 8 संघ इन ॲक्शन मध्ये पाहतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश म्हात्रे, या निलेशजी म्हात्रे यांना देऊयात या